त्या योजनेतील पहिली योजना म्हणजे ATM कार्ड डेबिट कार्ड इन्शुरन्स योजना. या डेबिट कार्ड इन्शुरन्स योजनेमध्ये जर मैताने केवळ बँकेत खातं खोलल्यानंतर जर त्यांनी ATM कार्ड घेतले असेल आणि त्या ATM कार्डद्वारे जर तो नियमित त्याचा वापर करत असेल, जसे की फोनपेद्वारे किंवा मग डायरेक्ट कुठं वापर ATM कार्डचा स्वाईप करून इत्यादी जर करत असेल तर त्या ATM कार्डवर सुद्धा इन्शुरन्स फ्री असतो. त्यामुळे 2 लाखापासून 10 लाखापर्यंत किंवा 5 लाखापासून 50 लाखापर्यंत इन्शुरन्स आपला असतो. त्या प्रकारे त्या कार्डचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तो इन्शुरन्सचा क्रायटेरिया ठरत असतो, तो किती आणि कसा आहे. जसं की रुपे डेबिट कार्ड असतं, रुपे क्रेडिट कार्ड असतं किंवा दुसरं बिझनेस कार्ड, इतरही बरेच प्रकारचे कार्ड असतात. शेतकरी कार्ड असतात, डेबिट कार्ड. अशी ही एक योजना. दुसरी योजना आहे प्रधानमंत्री श्रम विमा योजना. प्रधानमंत्री श्रम विमा योजनामध्ये मैताने किंवा कुठल्याही कामगाराने श्रम कार्ड काढणं गरजेचं आहे. श्रम कार्ड काढलेलं असेल तर त्याला किमान 2 लाखाचा विमा हा मोफत भारत सरकारकडून मिळत असतो. त्यानंतर पुढील योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचं आपल्याला माहितीच असेल, ही योजना खूप प्रभावीपणे ग्रामीण भागात प्रसिद्ध आहे. परंतु यामध्ये सुद्धा ही योजनेचे लाभ नाकारण्याचे प्रमाण खूप वाढलेला व्यक्तीला मैताच्या वारसांना कुठे दाद मागावी हे माहिती नसते. त्यामुळे ती योजना बंद पडून जाते किंवा मग ते पुढे त्याचा पाठपुरावा करत नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे देखील त्याला फंडिंग देत असते, त्यामुळे ती योजनासुद्धा चालू आहे. त्याचप्रमाणे हिट अँड रन योजना म्हणजे कुठल्याही एखादा मयत व्यक्तीला एखादी गाडी धडकून किंवा त्याला मृत्यूस कारणीभूत होऊन पळून गेले असेल घटनास्थळावरून आणि त्याचा शोध लागला नसेल, असा मयताच्या वारसांना किंवा जखमींना हिट अँड रन योजनेअंतर्गत जो मयत आहे त्याला किमान 2 लाख रुपये आणि जो जखमी आहे त्याला किमान 50,000 रुपये अशा प्रकारची मोफत विमा आणि मोफत अनुदान योजना चालू आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील जो गॅस असतो, डोमेस्टिक गॅस जो असतो, त्याच्यावरती देखील किमान कुठलीही दुर्घटना घडली किमान 20 लाखाचा विमा असतो. तो 50 लाख किंवा त्यापेक्षा 1 कोटीपर्यंत तो विमा असतो. त्यामुळे आणि याच्यावर जर दुर्घटना झाली, दुर्घटनेमध्ये जर आपल्या कुटुंबातील किंवा कुठल्याही कर्त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर तो विमा त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. पुढील 7वी योजना आहे सडक दुर्घटना योजना. म्हणजे या योजनेमध्ये जर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीच्या वारसांना किमान 6 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी असा आदेश माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायनिर्णयाचा आधार घेत सदरील आदेश शासनास पारित केलेले आहेत. त्याचे काटेकोर पालन करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. म्हणून आज या जनजागृती मी आज हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आला आहे. धन्यवाद.